या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत द युनिक अकॅडमी पुणे. श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपणा सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या भागात श्रोत्यांनी UPSC बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतलीत आणि आज MPSC बाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर द युनिक अकॅडमीचे केतन कुमार पाटील इथं उपस्थित आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेबद्दल आपण काय सांगाल? महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार, मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक संचालक, गटविकास अधिकारी या पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. या पदासाठीची नियुक्ती महाराष्ट्र राज्यासाठी असते. सर, पुढचा प्रश्न असा आहे की MPSCसाठी काही शैक्षणिक पात्रता असावी लागते आणि ती शैक्षणिक पात्रता काय असते आणि यासाठी वयोमर्यादेची काही अट आहे का? शैक्षणिक पात्रतेसंबंधीचा जर विचार केला आपण तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मग ती कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतली असू शकते. शेवटच्या वर्षाला असताना तुम्ही या परीक्षांना बसू शकतात. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे हा. वयोमर्यादेचा विचार करता साधारण प्रवर्गातनं म्हणजे ओपन कॅटेगरीमधून जे लोक फॉर्म भरतात अशांसाठी किमान 19 ते कमाल 38 वर्ष वयोमर्यादा असते. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 38 वर्षांपासून पुढे 5 वर्षांपर्यंत ही वयोमर्यादा शिथिल केली जाते. अपंग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. सर, MPSC परीक्षेचे प्रयत्न हे मर्यादित असतात का? किती त्याला परीक्षा देता येतात विद्यार्थ्यांना? नाही, UPSC प्रमाणे MPSCसाठीचे प्रयत्न मर्यादित नसतात. तुमच्या वयोमर्यादेपर्यंत तुम्ही प्रयत्न देऊ शकतात. साधारणतः वर्षाला एक परीक्षा असं जर कन्सिडर केलं आपण तर तुम्ही 38व्या वर्षापर्यंत किंवा मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकतात. सर्वसाधारण गटासाठी 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय आणि अपंगांसाठी अनुक्रमे 45 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते असं सर आपल्याला सांगतायत. सर, राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप हे नक्की कसं असतं याबद्दल विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला आवडेल. MPSCच्या परीक्षेचं, राज्यसेवा परीक्षेचं हे स्वरूप 3 टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं. पहिला भाग असतो राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 गुणांसाठीचा. दुसरा भाग राज्यसेवा मुख्य परीक्षा 800 गुणांसाठी आणि तिसरा भाग मुलाखतीचा जो 100 गुणांसाठी असतो. या 3ही परीक्षा पहिल्या टप्प्यात जर तुम्ही पास झालात तरच पुढच्या टप्प्यात जाता येतं. जर तुम्ही कुठल्याही एका टप्प्यात अनुत्तीर्ण झालात तर मात्र तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करायची असते. यातला आपण पूर्वपरीक्षेचा भाग अगोदर बघूयात. पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची असते व त्यात 2 पेपर्सचा समावेश असतो. पहिला पेपर हा सामान्य अध्ययनाचा असतो, ज्यात एकूण 100 प्रश्न असतात, 200 गुणांसाठी असतात, ज्यात इतिहास, भूगोल, शासन व्यवस्था, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यावरण, अर्थव्यवस्था ह्या विषयांचा समावेश असतो. दुसऱ्या पेपरमध्ये उतार्यावरील प्रश्न जे आकलनासंबंधीचे असतात, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत अंकगणित, निर्णय प्रक्रिया आणि समस्यांची सोडवणूक यासंबंधीच्या प्रश्नांचा समावेश असतो. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असले तरी यात नकारात्मक गुण दिले जातात जेव्हा तुमचे काही प्रश्न चुकतात. चुकीच्या उत्तरासाठी मार्क कापले जातात. MPSCच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप जे असतं ते मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 विषय समाविष्ट असतात. यात पारंपरिक लिखित स्वरूपाचा 100 गुणांचा एक पेपर असतो, ज्यात मराठी 50 मार्कांसाठी व इंग्रजी 50 मार्कांसाठी असतं, ज्यात निबंध, भाषांतर, सारांश लेखन यांचा समावेश असतो. भाषा विषयाशीच संबंधित 100 गुणांचा अजून एक पेपर असतो, ज्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात व ते व्याकरण, शब्दसंग्रह, उतार्यावर आधारित प्रश्न याशी संबंधित असतात. यानंतर पुढचे 4 पेपर जे असतात ते सामान्य अध्ययनाशी असतात. हे पेपर प्रत्येकी 2 तासांचे व 150 गुणांचे असतात. यातला पहिला पेपर इतिहास, भूगोल, कृषी यासंबंधी असतो, ज्यात महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आपल्याला अभ्यास करावयाचा असतो. दुसऱ्या पेपरमध्ये भारतीय राज्यघटना, भारतीय राजकारण व कायदे यासंबंधीचा अभ्यास असतो. तिसऱ्या पेपरमध्ये मानवी साधनसंपत्तीचा विकास व मानवी हक्क यासंबंधी प्रश्न असतात. चौथा पेपर हा अर्थव्यवस्था, नियोजन, विकासाचं अर्थशास्त्र व कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास याशी संबंधित असतो.
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. सर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात कशी करावी. मग यामध्ये काही नवीन अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, काही ज्यांनी पदवी घेतलेली आहे किंवा जे पदवीचा अभ्यास करतायत असे विद्यार्थी असतील, तर सर्व विद्यार्थ्यांनी ह्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी याबद्दल आपण काय सांगाल. अभ्यासाची सुरुवात करताना अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांच्या वाचनानंतर अभ्यासाचं आपल्या नियोजन करावं. जे विद्यार्थी आपली पदवी पूर्ण करत आहेत किंवा 12वी नंतर या परीक्षांचा अभ्यास करू इच्छित आहे, त्यांनी स्वतंत्र वेळ राखून ठेवावी MPSC UPSC स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमासाठी. महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळानं प्रकाशित केलेली किमान 6वी ते 12वीची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, महाराष्ट्र वार्षिकी, आपली भारत वार्षिकी व महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक पाहणीचा अहवाल यांच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. यासोबतच प्रश्नपत्रिका मागील गत 4 ते 6 वर्षांच्या यांचा अभ्यास केला पाहिजे. प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम यांचं एक नियोजन करून मग पुढे अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. किमान एक इंग्रजी व एक मराठी वृत्तपत्र तसेच नियतकालिके यांचाही आपल्या अभ्यासक्रमासोबत समावेश करायला हवा. अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच त्याच्या उजळणीलाही महत्त्व द्यायला हवं. आणि ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असल्यानं तयारी सखोलपणे आणि समतोलपणे सर्व विषयांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन करणं गरजेचं आहे. मराठी इंग्रजीची चांगली तयारी, मराठी इंग्रजीच्या पारंपरिक लिखित माध्यमात जो पेपर लिहायचा आहे त्यामध्ये सादरीकरण, शुद्ध लेखन या बाबी गुणात वाढ करून देणाऱ्या ठरतात व आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रम हा विस्तृत स्वरूपाचा आहे, त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि अभ्यासाचं योग्य नियोजन करून मग आपल्याला आपले महत्त्वाचे टॉपिक्स ठरवून त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. अभ्यासक्रमातील संकल्पना ज्या असतील, आकडेवारी असेल, सरकारी ध्येय धोरणं असतील, शासन निर्णय, महत्त्वाच्या संस्था, चालू घडामोडींची तयारी यावर विशेष लक्ष देऊन तयारी केली पाहिजे. अचूक संदर्भ साहित्याची निवड, प्रश्नपत्रिकांचा सराव व त्यासाठीच्या वेळेचे नियोजन यामुळे अभ्यासाला स्पष्ट दिशा मिळेल. त्यामुळे वेळेचं नियोजन, प्रश्नपत्रिकांचा सराव आणि अचूक संदर्भ साहित्याची निवड हे गरजेचं असेल. विद्यार्थ्यांनी दररोज एका इंग्रजी आणि एका मराठी दैनिकाचं वाचन करायला हवं. त्याचबरोबर अचूक संदर्भ पुस्तकं आणि नियोजनपूर्ण अभ्यास यामुळं या परीक्षेत यश मिळू शकतं असं सर आपल्याला सांगतायत. सर, MPSC परीक्षेच्या मुलाखतीबद्दल आपण काय सांगाल. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. मुलाखत ही ज्ञानाची परीक्षा नसून तुमची व्यक्तिमत्व चाचणी असते. उत्तम मुलाखत तुम्हास अधिक उत्तम पद मिळवून देण्यासाठी सक्षम ठरते. पूर्वपरीक्षा साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये असते, मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये आणि मुलाखत ही साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये असू शकते. तर आपल्याला हा जो विस्तृत कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये आपण आपल्या मुलाखतीसाठीच्या प्रश्नांचं नियोजन करायला हवं. कुठले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात याचा आपण अंदाज करू शकतो किंवा काही प्रश्न लिहून आपण आपल्या अध्यापकांकडून त्याबद्दल विचारणा करून अभिरूप मुलाखती आपण कुठे आयोजित होत असतील तर आपण त्या देऊ शकतो. ज्यांना मुलाखतीसाठी विशेष तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी अभिरूप मुलाखती देणं हेही संयुक्तिक ठरेल. मुलाखतीतला 1 मार्क हा तुम्हाला अधिक उत्तम पद मिळवून देण्यासाठी कामी येऊ शकतो. विद्यार्थ्याला मुलाखतीमध्ये मिळालेला एखादा जादा मार्कसुद्धा वरची पोस्ट मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो असं सर आपल्याला सांगतायत. सर, आज आपण सर्व श्रोत्यांना MPSCच्या तयारीबाबत ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे द युनिक अकॅडमी, फर्ग्युसन महाविद्यालयासमोर, पुणे 4. पत्ता पुन्हा एकदा द युनिक अकॅडमी, फर्ग्युसन महाविद्यालयासमोर, पुणे 4. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेविषयी आपल्याला कोणतीही शंका असेल तर आम्हाला अवश्य फोन करा. आमचा फोन नंबर आहे 82 755 18 681. फोन नंबर पुन्हा एकदा 82 755 18 681. संकल्पना प्राध्यापक तुकाराम जाधव, प्राध्यापक मल्हार पाटील. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते द युनिक अकॅडमी, पुणे.